नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी दीपा पावधाने. दिलसे बाय दीपा या चॅनेलवर आपलं मनापासून स्वागत. आपण ऐकतो आहोत ऋतू आणि मन. मित्रमैत्रिणींनो, वसंत ऋतूतील मन उल्हसित करणारा एक दिवस, एक उत्सव आपण बघितला, व्हॅलेंटाईन डे. त्याच्या पाठोपाठच आता येतो अतिउत्साहाचा आपला भारतीयांचा सण होली है. फाल्गुन महिना सुरू होताच होळीचे वेध लागतात. लहान थोर, म्हातारे कोतारे, स्त्री पुरुष सर्व धर्माचे लोक या होळीची वाट बघत असतात. मोहल्ला, गल्ली, सोसायटी सगळीकडे होळीची जय्यत तयारी सुरू असते. रात्री होळी पेटली की बोंबा मारण्याची चढाओढ सुरू होते. हा एकच दिवस असा आहे की खोड्या करणाऱ्याला कोणी दम देत नाही. दुसऱ्या दिवशी मग रंग खेळायची धमाल. रंगांचे फुगे, पिचकाऱ्या, गुलाल, कोरडा रंग ही सगळी आयुधं सज्ज ठेवावी लागतात आधीपासूनच. या दिवशी जर तरुण मंडळी चेकाळली नाही तरच नवल. मुलं मुली आपापसात छेड काढतात आणि मस्ती करतात. पण मंडळी, या रंगाचा बेरंग होऊ नये याची काळजी घ्यायला हवी. कधी कधी काही गुंड, मवाली गैरफायदा घेतात, बिभत्सपणा करतात आणि सगळा विचका होऊन जातो. पोरीबाळी सुरक्षित असायला हव्यात ना. श्रोते हो, ऐकूया चला असाच एक होळीचा किस्सा, होली है. माधव, आनंद आणि प्रदीप एकत्र जमले. होळीच्या प्लॅनिंगची चर्चा करू लागले. जरा तरुण पोरं हाताशी घेऊया म्हणाले. राहुल, रोशन आणि अतुल यांना निरोप धाडले. साठेंच्या अंगणात मीटिंग भरली. साठेंना पण मग मीटिंगमध्ये एंट्री मिळाली. लाकडं कुठे ठेवायची गोळा केलेली. जोशींच्या शेडमध्ये मग परवानगी मिळाली. जोशांचं पोरगं रोशन डॅम्बिस होतं फार. टार्गटपणातच डोकं चालायचं फार. म्हणे सगळ्या मोहल्ल्यात माझाच धाक फार. मित्रांची पण मला साथ आहे फार. माधव, आनंद आणि प्रदीप विचारात पडले. पण सरते शेवटी बरं चालेल म्हणाले. तक्रार येता कामा नये रे, त्यांना ठणकावले. पण ऐकायला पोरं कुठे होते थांबलेले. फाटक काका जोरजोरात ओरडू लागले. माझं फाटक कोणी रे उखडले. त्यांचे रागावर नियंत्रण नव्हते राहिले. त्यांचे BP तर एकदमच वाढून गेले. मध्यरात्री तर सर्व आळीला जाग आली. भूत करून नानांनी बोंबोती ठोकली. पोरांनी त्यांच्या सकट खाट होती उचलली. अधांतरी स्वतःस पाहून त्यांची बोबडीच वळली. असेच टाकू होळीत तुम्हाला, पोरं म्हणाली. भीतीने तर त्यांची दातखिळच बसली. कसे बसे ओरडायची हिंमत केली. पोरं मग खाट तिथेच टाकून धूम पळू लागली. आयाबायांनी मग परिस्थिती हाती घेतली. सगळी पोरं टोरं लाटण्यानं बडवली. ओय ओय करत पोरं टेंबलू लागली. गयावया केली तेव्हा सुटका झाली. माधव, आनंद आणि प्रदीप फारच ओशाळले. जोशांचं पोरगं उगीचच घेतलं म्हणाले. पेट्या होळीभोवती पहारा देऊ लागले. टार्गट पोरं कोणालाही होळीत लुटतील म्हणाले. होळी पेटली फेर धरला बोंबा झाल्या सुरू. याच्या नावानी त्याच्या नावानी ठणाणा होता सुरू. सिनियर मंडळी घरी गेली. नाना आले तुरू. पोरांना म्हणाले, आता जाता की एकेकाला धरून मारू. दुसऱ्या दिवशी पण पोरांनी धमाल केली. रंगात सगळ्यांना भिजवू लागली. मंडळी, बुरा न मानो आज है होली ओरडू लागली. बुरा न मानो
होली है होली है होली है. श्रोते हो, ही कविता ऐकताना नवरंग सिनेमातलं होळीचं गाणं आठवलं नाही तरच नवल. आपली हिरोईन संध्या काय म्हणते या गाण्यात? अरे जा रे हटे नटखट ना छू रे मेरा घूंघट पलट के दूंगी आज तुझे गाली रे मोहे समझो न तुम बोली भाली रे. याला आपला हिरो महिपाल काय उत्तर देतो? आया होली का त्योहार उड़े रंग की बौछार तू है नार नखरेदार मत वाली रे आज मीठी लगे है तोरी गाली रे आज मीठी लगे है तोरी गाली रे. आठवलं ना श्रोते हो? मग आता यूट्यूबवर हे गाणं ऐका आणि माझ्या कवितेला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.